प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या रुक्मिणीनगर शाखेत समाजसेवक लप्पी भैया उर्फ चंद्रकुमार जाजोदिया यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात समाजसेवा, अध्यात्म आणि भावनिक स्नेह यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला। मान्यवरांच्या उपस्थितीत शुभेच्छांचा वर्षाव आणि गीतसंगीताच्या वातावरणात हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। रुक्मिणीनगर येथील ब्रह्मकुमारीज केंद्रात आज सकाळी 8 वाजता समाजसेवक लप्पी भैया उर्फ चंद्रकुमार जाजोदिया यांचा वाढदिवस अत्यंत आध्यात्मिक आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात राजयोग, ध्यान आणि शुभसंकल्पांनी झाली। या सोहळ्याला ब्रह्मकुमारीज रुक्मिणीनगर सेवा केंद्राच्या संचालिका BK सीता दीदी प्रमुख म्हणून उपस्थित होत्या। तसेच प्रसिद्ध उद्योगपती हरीश आडवाणी, दिलीपभाई कोटक यांच्यासह अनेक समाजसेवक आणि गणमान्य नागरिकांनी उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला। दिलीपभाई कोटक यांनी आपल्या मनोगतात लप्पी भैया यांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचे कौतुक करत त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या। विजयाकडे आज हा रथ विजयाकडे आहे। तुम्ही जे बोलाल तोंडातून ते सत्य होते। बाबा ते करून घेतात आपल्याकडून सर्वांकडून। आणि आज लप्पी भैयाचा वाढदिवस आहे। एक तुम्हाला सांगितलं चांगल्या पुरुषाचा आपण या ठिकाणी, आणि आज त्यांचा चेहरा पाय एखाद्या साधू संतांचा अवताराच्या सारखा दिसतो, देवासारखा। त्यांची पगडी वगैरे असं वाटणार नाही का ते जाजोदिया आहे म्हणून। BK सीता दीदी यांनी भावपूर्ण शब्दात सांगितले की चंद्रकुमार जाजोदिया यांचे व्यक्तिमत्व चंद्रासारखे शीतल असून ते समाजात आशा आणि सकारात्मकतेचा प्रकाश पसरवत आहेत। कार्यक्रमात गीत संगीताने वातावरण अधिक भावनिक बनले। दिलीपभाई कोटक यांनी भावपूर्ण गीत सादर केले, तर BK प्रमोदभाई यांनी किसी की मुस्कुराहटों पे हे गीत सादर करून सर्वांचे मन जिंकले। यानंतर सर्वांनी एकत्र केक कापून वाढदिवसाचा आनंद साजरा केला। आपल्या आभार प्रदर्शनात चंद्रकुमार जाजोदिया यांनी सांगितलं की ते पुढेही ईश्वरीय आणि सामाजिक कार्यात सक्रिय राहतील आणि त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र अर्चित हे ही परंपरा पुढे चालवतील। कार्यक्रमाचा समारोप ईश्वरीय सौगात आणि शुभकामनांसह करण्यात आला। अमरावतीत झालेला हा सोहळा केवळ वाढदिवसाचा कार्यक्रम नव्हता, तर समाजसेवा, अध्यात्म आणि मानवी संवेदनांचा एक सुंदर संगम होता। लप्पी भैया यांना मिळालेल्या शुभेच्छा आणि उपस्थित मान्यवरांचे विचार हेच दर्शवतात की समाजात सकारात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांना आजही मोठा सन्मान मिळतो आहे।